दरम्यान विलिनीकरणाच्या या चर्चेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नव्हते, त्यामुळे विलिनीकरणावर अजित पवार आणि जयंत पाटलांमध्ये चर्चा सुरू होती। शरद पवारांनी पत्रकार परिषदेतून हे वक्तव्य केलं, त्यामुळे भाजपची परवानगी घेणं गरजेचं वाटत नाही। राऊतांची सुद्धा शरद पवारांच्या भूमिकेला समर्थनीय भूमिका पाहायला मिळाली। पाहूयात नेमकं काय घडलं होतं। मी दोनच गोष्टी याच्यात सांगेन। खरं म्हणजे आता हे सगळं बोलायची वेळ नाही, पण दोनच गोष्टी सांगेन की समजा अजित पवार साहेब हे अशा प्रकारचं कुठल्याही एकत्रीकरणाची चर्चा जर करत होते तर ते कुठली चर्चा भाजपशी चर्चा केल्याशिवाय करतील का? त्यांना हा माझा उल्लेख करण्याचा काय अधिकारी समजले या सगळ्या चर्चेत ते कुठेच नव्हते, त्यामुळे त्यांना भाष्य करायचा काय अधिकारी मला माहिती। आदरणीय शरद पवार साहेबांनी जे सांगितलंय त्यांच्या दोन पक्षांच्या विलिनीकरणाच्या मुद्द्यावर, तो अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे। 2-3 दिवसापूर्वी मी सुद्धा हाच मुद्दा मांडला होता। अजित पवार तो पक्ष चालवत होते, अजित पवार, त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाची परवानगी घेण्याची गरज मला वाटली नाही। आणि ज्या अर्थी ते देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलले नाही, त्या अर्थी त्यांचा या बाबतीत फडणवीस यांच्यावरती विश्वास नसावा हे मी सांगितलं होतं।